चालू. नमस्कार. चाललोय आपण आता सोलरच्या कामाला. ओके, चालू द्या. चला आपल्याला वेळ नाही. नमस्कार मित्रांनो, आज आपण तुमच्यासमोर एक विषय म्हणतोय, खूप महत्त्वाचा आहे. प्लंबिंगच्या कामामध्ये खूप तो विषय होत आहे. आपण आज सोलरचं सर्व्हिसिंग करायला लागतो, परंतु सर्व्हिसिंग काय करावं लागलं तुम्हाला सांगतो. त्या सोलरमधून खाली कॉकमध्ये काहीतरी मेलेला एक जीव आला आणि तो कॉकमधून येत होता. पाण्यात खूप घाण वास येत होता. त्यामुळे हा सोलर त्या गरम पाण्यातून तोच वास यायचा. त्याच्यामुळे हा सोलर सर्व्हिसिंग करायची गरज पडलेली. आणि ज्यावेळेस सोलरपाशी आम्ही ज्यावेळेस आलो तर पाहिलं तर सोलरचं सगळं पॅक आहे, टाकीची झाकणं पॅक आहे, परंतु टाकीचे जे एअरवॉल आहे, समजा हा सोलरचा टाकीचा एअरवॉल असेल किंवा सोलरचं तिथलं एअरवॉल आहे, त्या एअरवॉलमधून भुंग आत गेलं होतं. ते भुंग मरून पावल्यामुळं खाली कॉकमध्ये घाण येत होती आणि त्याचं वास येत होती. सगळी कॉक जाम झाली होती. त्याचं शेजारी इथं तुमचं कचरा डेपो आहे आणि त्यामध्ये मेलेले पक्षी प्राणी मारतात आणि त्याचं पक्षी काय करतात, त्याचं मांस उचलतात, नेऊन आपल्या एअर बेंडवर बसतात. आपण म्हणतो की टाकीचं झाकण लावलेलं आहे, परंतु आपल्याला काहीच काळजी करण्याचं कारण नाही. परंतु ज्यावेळेस झाकण लावलेलं असलं तरी एअर बेंड असतात, त्याच्यावरती पक्षी बसतात आणि त्यातला मांसाचा तुकडा आहे, तो पायातून तसं त्या एल्बोच्या तोंडात ठेवतात आणि अनवधान ते एल्बोच्या तोंडातून तो तुकडा खाली पडतो आणि पाईपमध्ये जाऊन कॉकला डुबतो. नंतर ती मांस सडतं, कुसतं, ते जीवजंतू होतात, आळ्या होतात आणि तेच पाणी आपण तोंडात घेत असतो आणि घरात आपण म्हणतो की आपण आजारी पडलो. जसं प्रमाणापेक्षा जास्त कुसतं, ते दुर्गंधी तो आपल्या लक्षात येतो की पाईपमध्ये काहीतरी भेटलेलं. तर प्लंबिंगच्या कामाच्या संदर्भात थोडी काळजी घेतली पाहिजे. एअर बेंड आहेत, त्याला जाळी बांधली पाहिजे. जसं आम्ही सांगतो की टॉयलेटचा गॅस पाईप आहे, तो बाथरूमचा, त्याला वर जाळी बांधलीच पाहिजे. परंतु त्याचबरोबर पाण्याच्या टाक्या येतं किंवा एअरबेंड असेल, सोलर, थंड पाणी, गरम पाणी, ह्याला जाळी बांधली पाहिजे. आणि ह्या जाळीचं आयुष्य समजा 1-2 वर्षाचं, 1-2 वर्षांनी परत त्याला गेलं पाहिजे. ते एकदा लावली गेलो बाजूला, परत बघायचंच नाही. तर आपण ही जाळी आणली. ही जाळी कसली आणली, जे मोटरीच्या पाण्याला फुटबॉलला आपण लावतो ना गाळ जाऊ नये, त्यातली जाळी आणली आहे, ती त्याला गुंडाळणार आहे. आणि त्याच्यावरही प्लॅस्टिक काय म्हणतात आम्ही ह्याला, टाय म्हणतात असं म्हटलं जातं. मला कन्फर्म माहीत नाही, पण हा टाय आणला ज्याने ती पाईप गुतावला जाणार आहे. तर नक्की काळजी घ्या की प्लंबिंगचं करत असताना टाकीचं झाकण आहे का पॅक बघतो आपण, परंतु एअर बेंड आहेत ना, मोकळे ठेवू नका मित्रांनो. त्याच्यातून भुंगे जातात, पाली जातात, त्याच्यानंतर पक्ष्यांचं मांस, कधीतरी पक्षी बऱ्याच ठिकाणी असं बघितलं, ज्यावेळेस कडीपत्त्याच्या झाडाला फुलं येतात, ते पक्षी ते उचलतात पायात धरून आणि पायपा येऊन बसून खातात. ते खाली कुठे कॉकला येऊन बसतात. आता कॉकमध्ये येऊन कडीपत्त्याचं बी कुठली, तर त्याची एक प्रोसेस आहे. त्यासाठी सगळ्यांनी काळजी घ्या. आता पहिल्यांदा काय केलं, सोलरची टाकीची आम्ही जागा बदलली. आता त्याची लाईन बी करून घ्यायची. आता त्याच्या पुढं सांगतो, इकडे माझं एक मशीन आहे. त्या प्लंबिंगचं कुणीही प्लंबिंगचं काम करत असताना हा बघा, आता टाकीत गेलेलं कनेक्शन आहे आणि हा सोलर इथं होता की त्याचं युनियन आहे, हा वॉल आहे आणि त्याचं नॉन रिटर्न वॉल आहे. तर माझं असं म्हणणं आहे की टाकीतून खाली येतं ना, तिथं जवळ वॉल ठेवा. उद्या समजा नॉन रिटर्न वॉलचा प्रॉब्लेम झाला तर टाकी सोडून दिल्याशिवाय नॉन रिटर्न वॉलचं आपण कामच करू शकत नाही. त्यासाठी हा सोलर आहे, हा आहे ना, जर मेन टाकीला मेन वॉल असेल तर काय अडचण नाही, परंतु इकडं मेन वॉलच नाही आणि टाकला तुम्ही सोलरच्या जवळ, कामच कसं करणार आहे, बरोबर आहे ना. त्यासाठी हा वॉल टाकीतून कनेक्शन बाहेर आलं, तिथं मेन वॉल असला पाहिजे. सब मेन असेल तर त्याला त्या सोलरपाशी टाका, परंतु हीच जर लाईन पहिली असेल तर ह्याला वॉल या ठिकाणी बसवला पाहिजे, जेणेकरून या नॉन रिटर्न वॉलचं काम, युनियनचं, सोलरचं काही करायचं असेल की वॉल बंद केलं की लाईन मोकळं आउटलेटला सोपं होतं. त्यासाठी मित्रांनो, प्लंबिंग क्षेत्रात काम करत असताना खूप छोट्या छोट्या गोष्टी येतं, पण त्याचं नाही आपण लक्ष दिल्या तर त्याचं तुम्हाला निगेटिव्ह गोष्टी भोगावं लागतात. वेळ जातो, मनस्ताप होतो, प्लंबर वेळेला येत नाही. त्यासाठी तुम्ही काळजी घ्या की करत असतानाच काम चांगली करा. ओके, धन्यवाद.